जय शिवराय मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांचं 30 तारखेला 15 घंटे चाललेलं आंदोलन तीव्र उन्हामुळे शासनानं त्याची दखल घेतली आणि ज्या काही मागण्या होत्या म्हणजे 2 सप्टेंबरचा जो शासन निर्णय काढला होता त्यामध्ये ज्या काही मागण्या होत्या मान्य केलेल्या, त्यामध्ये दुरुस्ती करून शासनानं त्या मान्य केल्या आणि हे उपोषण सुटलं. आता तुम्हाला सांगतो, एक महाशय आहेत, तुम्ही यांना ओळखत असाल. यानं काल एक त्यावर व्हिडिओ केला आणि मनोज जरांगे पाटील यांचं त्यांनी जे काय आंदोलन स्थळ होतं उन्हामधलं ते दाखवलं. मात्र त्यांनी ते मोजकं दाखवलं, एक शॉर्ट व्हिडिओ कोणाचा तरी घेतला, ते आपला छोटूसा. बाकीची पब्लिक त्यांनी काही दाखवली नाही. म्हणजे यांनी एक विडा उचलला आहे की मनोज जरांगे पाटलाबद्दल काहीतरी गोष्टी काढायच्या, उगाच कुरतडायच्या, उकरायच्या आणि त्या दाखवायच्या. हे पहिलेपासून आहे. बरं, यांचा आणि आंदोलनाचा कोणताही संबंध नाही, काही सोयीसुतक नाही, काही भानगड नाही. पण हे महाशय काऊन असं करतात हे मला काय माहीत नाही. मात्र त्यांनी पुन्हा एक या व्हिडिओमध्ये जे काय अमोल खुने आहेत, मनोज जरांगे पाटलाचे जुने सहकारी, आता ते तुम्ही त्यांच्या बातम्या सगळ्या ऐकल्या, सुपारी भानगडी, त्यांचं गुन्हा ह्या ज्या काही गोष्टी असेल त्या, शेवटी ते सहकारी आहेत. उद्या त्यांच्या या गोष्टी लक्षात आल्याच्या नंतर ते सुद्धा मनोज जरांगे पाटलासोबत येतील, तो भाग वेगळा. मात्र त्यांचं म्हणणं हे सरकारनं ऐकून घ्यावं, त्यांच्यात काही गोष्टी आहेत त्यावरसुद्धा लक्ष द्यावं. त्यांनीसुद्धा एक आंदोलन केलं आहे मराठा समाजांच्या मागण्याबद्दल, ते सुद्धा यांनी दाखवलं. आता शेवटी ते मराठा आहेत, ते सुद्धा एक उद्या एकत्र येतील, त्याबद्दल दुमत नाही. त्यानंतर दुसरं एक जे बारस्कर महाराज आहे, हरिभक्तपरायण बारस्कर महाराज, त्याच्याबद्दलही दाखिलं की बारस्कर महाराजांनी जे काही म्हणणं मांडलं आहे, जी 7/12 त्यांनी दाखवली, म्हणजे अंतरवालीचे सरपंच पांडुरंग तारक यांची, की यांनी एवढी एवढी जमीन खरेदी केली. आता ही खरेदी केली, कशातून केली, काय केली, हे त्यांना म्हणजे दाखवायचं वेगळं. पण यांनी हे कधी येऊन बघितलं का की त्या पांडुरंग तारक यांनी काय कष्ट घेतलेले आहेत, काय मेहनत आहे. त्यांच्या शेताच्या जिथं मनोज जरांगे पाटील थांबतात त्या मळ्यामध्ये दोन्हीही बाजूनं ड्रॅगन फ्रूट ते दरवर्षी लावतात, तिथं मेहनत घेतात, त्याच्यातून त्यांना उत्पन्न निघतं. त्या उत्पन्नामधून त्यानं ती जमीन घेतली असेल. मात्र दुसरा मुद्दा मला एक सांगायचा आहे की या बारस्कर महाराजाला फक्त तीच जमीन का दिसली बरं? महाराष्ट्रात असे कित्येक लोक आहेत जे भ्रष्टाचार करून करोडोंच्या जमिनी खरेदी करत आहेत. तिकडं आता नाशिकचा रिंग रोड आहे, त्याच्यात बऱ्याच लोकांच्या जमिनी आहेत. या जमिनी काहून नाही दिसल्या? नेमक्या ह्याच का? मग हे बारस्कर महाराज सुपारीबाज आहे का? नेमकं मनोज जरांगे पाटलावरच बोलायला याला सोडलेलं आहे का? ह्या गोष्टीसुद्धा बघितल्या पाहिजे ह्या महाशयानं. बरं, समजा एवढ्या गोष्टी सांगून हे बारस्कर महाराज काही काल आज बोलत नाही, हा लय दिवसापासून बोलतो. मग बाकीच्या समाजाच्या ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत का? बरं, जाऊ द्या, समाजाच्या लक्षात आले तरी समाज एवढा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं उभं राहतोय, म्हणजे लोकायला ह्या गोष्टी कळत नाहीत का? बरं, जाऊ द्या, समाजाचंही सोडा, बाकीचं सगळं सोडा, सरकारच्या या गोष्टी लक्षात येत नसतील का? शेवटी आपल्या इथं संविधानावर चालणारी सरकारी व्यवस्था आहे, सरकार आहे, सरकारचे मंत्री आहेत, यांच्या ह्या गोष्टी लक्षात येत नसतील हे कशावरून? बरं, यांनी किती पाळंमुळं खोदले असतील का नाही मनोज जरांगे पाटलाची? शेवटी मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करून सरकारला वेठीस धरतात का नाही? सरकारला आंदोलन स्थळी अंतरवालीत यावं लागतंय. शेवटी ते सरकार आहे, राजे आहेत ते महाराष्ट्राच्या, त्यांनासुद्धा अंतरवालीत यावं लागतंय. मग जर मनोज जरांगे पाटील यांच्या काही गोष्टी खोट्या असत्या, त्यामध्ये काही बनावा असता, तर मग सरकारनं त्या गोष्टी शोधून ज्या काही गोष्टी करायच्या त्या केल्या असत्या का नाही बरं? मग हे सगळं समजत आहेत तरी हे महाशय मला वाटतं हे मनोज जरांगे पाटलावर काऊन बोलत राहते. आता त्यांनी पुन्हा एक सांगितलं ते टेंडर बिंडर भानगडी. बरं, टेंडरसाठी चाललं असेल तर हे सरकारलाही लक्षात येईल का नाही? महत्त्वाचं आपल्या इथं संविधानावर कायद्यावर चालणारं सरकार आहे. त्या सरकारमध्ये मुख्यमंत्री आहेत, एवढे मोठे मंत्री आहेत, 2 उपमुख्यमंत्री आहेत, कायदा आहे, व्यवस्था आहे, सगळ्या गोष्टी आहेत का नाही? शेवटी मनोज जरांगे पाटीलसुद्धा संविधानानुसारच मागणी करायलीत का नाही? बरं, आत्तापर्यंत आरक्षण मराठा समाजाला हे संविधानानुसारच मिळालं आहे का नाही? समजा ह्या सगळ्या जर काही खोट्या गोष्टी असत्या किंवा ज्या काही जमिनीच खरेदी केल्या, कुठं टेंडर मिळवली, याच्यासाठी चाललं असतं,
तर मग मनोज जरांगे पाटलाला हे संविधानानुसार मराठा समाजाला जे आरक्षण मिळवून द्यायचे, यासाठी सरकारनेही काही गोष्टी केल्या असत्या की नाही. शेवटी राज्यात आपल्या व्यवस्था आहे, सगळ्या गोष्टी कायदा सुव्यवस्था या गोष्टी सांभाळण्यासाठी किंवा यापासून जर मनोज जरांग्यांच्या आंदोलनापासून जर याला काही अडचणी असत्या तर सरकारने हे थांबवलं असतं. मग ह्या गोष्टी जर सगळ्याला कळत्यात, सरकारलाही कळते काय खरं आहे काय खोटं आहे, तरी हे महाशय प्रत्येक व्हिडिओ हा मनोज जरांगे पाटलावर करतेत. आता यावर तुमचं काय मत आहे तुम्ही नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.